हाय, जय श्रीराम. तर आज आमच्या काकाची रिटायरमेंटची पार्टी होती. तर आम्ही निघलो होतो, तयारी झाली होती. तर आज ना 2 दिवसापासून ऊन होती ना, आज इतका आभाळ होतं ना, तर पाणी पण येत होता, छान वाटत होतं. मस्त आभाळ आणि खुलं पार रस्ता, रस्त्याने जात आहो. मस्त खुला असा रस्ता आहे आणि मस्त हिरवेगार झाडं आहे. जात आहो. तर खूप संध्याकाळचा थोडासा म्हणजे सकाळपासूनच पाणी येत होता, पण काय करणार आता. तर रस्त्यामध्ये गार्डन होतं पडलं, तर तिथे ना ही आजी जी आहे ते चिवडा जे बनवत होती आणि ही बोरं खाल्ले मग. आणि हजबंडनी खाल्ले. आणि मी जे गन्याचा ज्यूस आहे ऊसाचा तो पिला. आणि मग निघलो, कारण की थोडंसं रस्त्याने काही ना काही थोडंसं गळ्यामध्ये पाहिजे आपल्या खायला प्यायला. तर छान तयारी केली घरी. मग ड्रेस वगैरे बांगड्या वगैरे भरल्या, छान फोटो काढला आणि हॉलमध्ये पोहोचलो. तर मस्त इथे छान तयारी करत होते ते लोक. म्हणजे स्वयंपाक व्हायचाच होता, कारण की इथे सांगत होते की लाईन जाऊन होती आधी. तर स्वयंपाक व्हायचाच होता. तर म्हणून मग आम्ही, कारण की घरचा कार्यक्रम आहे, आधीच जाऊन पोहोचावं लागते आणि सगळं बघावं लागते. तर हॉलमध्ये गेलो आणि पूर्ण खाली आहे, पण आम्हीच पोहोचलो होतो कारण की घरचा कार्यक्रम होता. तर हजबंड पण मग छान फोटो काढले हजबंडसोबत आणि बसलो होतो थोडंसं गप्पा गोष्टी करत हजबंडनं मी. तर छान असं मस्त जे आहे कार्यक्रम स्टार्टवाला वेळच होतं. तर छान असे फोटो काढले आणि व्हिडिओ पण घेतला. तर सगळा परिवार जो आहे तो बसून आहे. आणि छान थोडासा वेळ होता म्हणून बसून होते, कारण की स्वयंपाक व्हायचा होता. तर ही काका आहे आणि काकाचंच रिटायरमेंट होतं. तर त्यांचा पण व्हिडिओ काढला, बहिणीसोबत पण व्हिडिओ काढले, सगळे मस्त छान असं. आणि बहिणीचा मुलगा होता तो छान मस्ती करत होता, मज्जा करत होता आणि छान डान्स करत होता, तर त्याचा पण व्हिडिओ काढला. इतका हाय म्हटल्यासारखं. खूपच आहे हा टॅलेंटेड मुलगा. तर छान पुन्हा आम्ही फोटो काढले बहिणी मिळून, कारण की याच्यामध्ये आम्ही सगळ्या बहिणी एकत्र होतो. तर केक आला आहे, छान केक घेतला आहे आणि छान फोटो काढला आहे केकचा. आणि छान फोटो काढले. पुन्हा तर त्यांचं सेलिब्रेशन चालू झालं होतं, जे रिटायरमेंटचं होतं ते. तर ते जे स्टार्ट करत होते आणि केक कापत होते. त्यांचा परिवार आहे पूर्ण, काका काकू, जे भाऊ आहे, वहिनी आहे, बहीण आहे, ते मुलं आहेत. तर छान असं सेलिब्रेशन होत होतं. छान मस्त केक कापला आणि जे आहे आपण बधाई म्हणतो ते देत होतो छान. तर चालू होतं त्यांचं केक कापणं आणि सगळेजण आम्ही पाहत होतो मग. आणि ते सगळे केक कापून झालं की बघा सारवत आहे काकू त्यांना, काकांना. तर छान असं केक कापून झालं आणि पुन्हा मी तेच फोटो वगैरे काढले मग त्यांचे. आम्ही केक चारलो सगळ्यांना आणि तेच मग पूर्ण केक कापून सगळे आपले खात होते सगळे केक, कारण की सेलिब्रेशन. फोटो काढले मस्त, गुच्छे दिले, गिफ्ट दिलं काकांना. सगळेजण आपापल्या मग याच्यामध्ये व्यस्त झाले, कारण की स्वयंपाक झाला होता, जेवणाचे स्टॉल लावले होते. तर तेच लाईन नसली तर कसं पूर्ण एकदम काम रुकून जाते म्हटल्यासारखं आहे. तर छान पुन्हा फोटो काढले, गुलदस्ते देऊन जे आहे त्यांना स्वागत केल्यासारखं. तर भावानी पण छान असे फोटो काढले. तर भावानी परफ्यूम गिफ्ट दिला होता. तर असं आहे. तर हीच आपली छान असं जे मज्जा म्हटल्यासारखं छान बोलवलं होतं आम्हाला. तर गेलो होतो आणि छान मस्त जे आहे तिथे सेलिब्रेशन केलं, कारण की सगळा परिवार जो आहे आमचा भेटला होता. आणि तेच म्हणतात की कुठंही आपण जातो म्हटलं तर सुट्टी पाहिजे. तर हजबंडनी सुट्टी घेतली होती. सगळे जे म्हणतात घरचे जे लोक आहेत, काका काकू, जे दुसरे काका पण आहेत, ते आत्या वगैरे सगळ्या मुली, जे मेवण्या आपण म्हणतो, सगळेजण तिथे मिळले आणि छान मस्त जे आहे फोटो काढले, छान गप्पा गोष्टी केल्या. हेच असते परिवार आपलं फंक्शन, जे आपण रिश्तेदार आपले भेटतात, छान आपण गप्पा गोष्टी करतो. कारण की खूप दिवसांनी कोणता कार्यक्रम जर आपण करतो म्हटलं तर परिवार येतो सोबत आणि छान छान वाटते भेटून त्यांना. इकडल्या तिकडल्या आपल्या गोष्टी असतात छान पूर्ण मस्त आणि जेवण केलं मग. छान जेवण होतं. पार्टी म्हटलं तर नॉनव्हेजचं जेवण होतं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही होते. तर छान जेवण केलं, सगळेजण जेवण करतात आणि स्वीट पण होते छान. तर गुलाबजामुन फेवरेट. तर छान गुलाबजामुन घेतले आणि जेवण झाल्यावर गुलाबजामुन खाल्ले. आणि तेच पुन्हा आपले जे फोटो आहे पुन्हा ते स्टार्ट केले काढायला, कारण की आपलं गेलो कुठंही तरी फोटो काढल्याशिवाय आपलं मन भरत नाही. तर असंच होतं. ठीक आहे.